सेलूतील क्रांती चौकात कारगिल विजय दिन उत्साहात साजरा। दिनांक 26 जुलै रोजी शहरातील क्रांती चौक येथे माजी सैनिक संघटना व सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त विद्यमानाने कारगिल विजय दिन उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी कारगिल युद्धातील शहीद जवानांना मेणबत्ती प्रज्वलित करून, मशाल पेटवून तसेच बंदुकीच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली देण्यात आली। या कार्यक्रमात भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणांनी परिसर दुमदुमू लागला। पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी. शर्मा, कॅप्टन रमेश काकडे, प्रशांतसिंह रघुवंशी, सुनील गायकवाड व विक्रांत पाटील यांच्या हस्ते शहीद जवानांना अभिवादन करण्यात आले। यावेळी पोलीस निरीक्षक अरुण नागरे, कॅप्टन के.पी. शर्मा, कॅप्टन रमेश काकडे, लक्ष्मण शेरे, रामचंद्र कलालडे, विठ्ठलसिंह रघुवंशी, सुरेश रोडगे, विठ्ठल शिंदे, ज्ञानेश्वर कावळे, गोरख राऊत, विजय देशमाने, सतीश महाजन, प्रशांत रघुवंशी, सुनील गायकवाड, सतीश जाधव, विक्रांत पाटील, महेश राऊत, रघुनाथ देशमुख, रवी मुळावेकर, देवेंद्र कुरा यांच्यासह माजी सैनिक व संघटनेचे पदाधिकारी आणि शहरातील अनेक सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते। कारगिल युद्धातील माजी सैनिक लक्ष्मण शेरे यांचा देवेंद्र कुरा यांच्या हस्ते देखील सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकतात कॅप्टन रमेश काकडे यांनी सांगितले की कारगिल युद्धातील शौर्यगाथा 1999 मध्ये भारतीय सैन्याने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कारगिल, द्रास व बटालिक परिसरातील शत्रूच्या ताब्यातील शिखरे पुन्हा जिंकून इतिहास घडविला। 18,000 फूट उंचीवर आणि -15°C तापमानात भारतीय जवानांनी अतुलनीय शौर्य गाजवले। या युद्धात 527 जवानांना सर्वोच्च बलिदान दिले। त्यांच्या त्यागामुळेच आज देश सुरक्षित असून प्रत्येक भारतीयांनी त्यांच्या शौर्य, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाचा आदर्श समोर ठेवून राष्ट्रसेवेची भावना जोपासली पाहिजे, असे त्यांनी सांगितले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील गायकवाड यांनी केले। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू। आज 26 जुलै दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण कारगिल दिवस विजय साजरा करत आहोत। आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सेलू पोलीस स्टेशनचे पी.आय. नागरे साहेब, आमचे अध्यक्ष कॅप्टन शर्मा साहेब, देशमुख साहेब आणि प्रतिष्ठित नागरिक, आज आपण विजय दिवस जरूर साजरा करतो, पण ह्या मागं फार मोठं बलिदान लोकांनी दिलं आहे। हे युद्ध 3 मे 1999ला सुरू होऊन 26 जुलैला विजय घोषित झाला आणि हे युद्ध घोषित युद्ध नव्हतं, अघोषित युद्ध होतं। अघोषित युद्धामुळे हे एक उग्रवाद असल्यासारखं होतं, त्याच्यामुळं अघोषित युद्धामुळे नुकसान होण्याचे फार चान्सेस होते। दुसरी गोष्ट म्हणजे कारगिल युद्धच का खास, आपण 71च्या युद्धाचा बी जिकर करतो, सगळ्या गोष्टीचा करतो। कारगिल युद्ध त्याच्यापेक्षा खास कसं आहे की त्याच्यामध्ये 18,000 फूट उंचीवर हे युद्ध झालं होतं। ज्या ठिकाणी रायफलच्या ट्रिगरवर जर बोट राहिलं तर ते असंच बोट राहतं, ओढतच नाही। इतका म्हणजे भयंकर तिथं त्रास आहे आणि एकदम दुर्गम भाव, पायी रिकामं चालायला फार मुश्किल होतं, माणसाचा ऑक्सिजनच नाही तिथं। त्यामुळं हे युद्ध फार महत्त्वाचं आणि एक इंडियन आर्मीला एक सीख म्हणून युद्ध झालं आहे, कारण या युद्धामुळे आपल्याला फार गोष्टी शिकायला भेटल्यात। तसेच मी सांगाल की या युद्धामध्ये 567 जवानांनी आपल्या जीवनाची प्राणाची आहुती दिली। त्यामध्ये 4 परमवीर चक्र, जे की सर्वोच्च मेडल आहेत, असे एकूण 55 मेडल त्या युद्धामध्ये लोकांना देण्यात आले। आणि ह्या अघोषित युद्धामुळे आपल्या देशाचं पण फार नुकसान झालं आणि तसंच परिवाराचं सुद्धा नुकसान झालं। 567 लोक जाणं म्हणजे 567 परिवार म्हणजे हे झाले, त्यांना आधार नाही राहिला। आणि त्यामुळे मी सर्वांना विनंती करेन, आपण त्या 537 जवानांच्या स्मृतीसाठी 2 मिनिटाचं मौन धरू आणि त्यानंतर